आर विथ रिस्पेक्ट टू dt किती सांगितले 5 सेंटीमीटर पर सेकंद. dr with respect to dt 5. The area increased after 2 seconds is आपल्याला त्यांनी काय विचारले dA with respect to dt is equals to how much आणि कंडिशन काय आहे t is equals to 2. याला मी असे म्हणू शकतो dA with respect to dt at time t is equals to 2 is equals to how much. तर आपल्याला क्वेश्चन आहे, मला माहिती आहे एरियाचा फॉर्म्युला काय असतो, एरिया असतो पाय आर स्क्वेअर. डिफरन्शिएट करू dA विथ रिस्पेक्ट टू dt. टी ने काय केलं मी दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी. काय भेटेल मला पाय कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज इनटू आता आर स्क्वेअर आहे तर हा होईल 2r मल्टिप्लाइड बाय dr विथ रिस्पेक्ट टू dt. आता त्याच्यामध्ये दिलेली व्हॅल्यू आपण पुटअप करायच्या. तर मी आर ची व्हॅल्यू कशी पुटअप करणार, त्यांनी मला कंडिशन सांगितली होती द रेट काय सांगितलं होता 5 सेंटीमीटर पर सेकंद, म्हणजे प्रत्येक सेकंदाला किती होतीये 5 सेंटीमीटरची इन्क्रीमेंट होतीये. मग 2 सेकंदानंतर असणारी रेडियस किती असेल r इज इक्वल्स टू 5/2 ती असेल 10. युनिट काय माझ्याकडे सेंटीमीटर ॲज इट इज. मग काय करू आपण आता व्हॅल्यू पुटअप करू इज इक्वल्स टू पाय ॲज इट इज इनटू 2 इंटू रेडियस किती आपली 10 इंटू dr/dt माझ्याकडे 5 सेंटीमीटर पर सेकंद. म्हणजे हा काय होईल गुणाकार केला हा होईल 100 आणि हा पाय ॲज इट इज युनिट काय असेल स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंद और सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. जे आहे माझा ऑप्शन नंबर ए.